वळूया पुढच्या बातमीकडे। विधिमंडळात रमी खेळल्याच्या व्हिडिओमुळे वादात अडकलेल्या कोकाटेंना राजीनाम्यापासून दिलासा मिळाला। मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी नवा दावा करून कोकाटेंच्या अडचणी वाढवल्यात। रोहित पवारांनी ट्विट करत कोकाटे रमी खेळतानाचा जो व्हिडिओ आहे त्याच्या चौकशीबद्दलचा अहवाल शेअर केला। कोकाटे सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे। हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे सादर झाल्याचा दावा रोहित पवारांनी केला। तेव्हा या सगळ्याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करून ही सगळी माहिती दिलेली आहे। खरं तर अनेक वेळा आपण भाषणामध्ये बघितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात की अटल बिहारी वाजपेयींचा वारसा आम्ही सर्वजण पुढे घेऊन चाललेलो आहोत। त्याच्याचबरोबर अजितदादा नेहमी सांगतात की चव्हाण साहेबांचा वारसा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत। तर या दोन्ही नेत्यांना मला विचारायचं आहे की हा जो कुठला अहवाल असेल तुम्ही लोकांसमोर आणणार का? रोहित पवारांच्या दाव्यानंतर संजय राऊत, शशिकांत शिंदे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी काय प्रतिक्रिया दिली, काय मागणी केली ती पाहूया। आधी वॉशिंग मशीन, मग फडणवीस ऍक्ट ही समज द्यायची आणि माफ करायचं। अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा। माझ्या माहितीप्रमाणे सरकार चालवायचं आहे, सरकार टिकवायचं आहे, म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचा हातबल तर आहे का, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। पण जर 18 ते 22 मिनिटं ते खरोखर अधिवेशनात पत्ते खेळत असतील तर अशा व्यक्तीला तातडीने परत फेरविचार करून अजित पवारांनी काढून